या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलर वाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। नमस्कार, मी विजय कुंदन जाधव, गिरीकर्णिका फाउंडेशनचा अध्यक्ष तथा सोलापूर विकास मंचचा एक सदस्य। सोलापूरच्या विमानतळावरनं 23 डिसेंबर 2024 पासून नागरी विमानसेवा आता सुरू होणार आहे। फ्लाय 91च्या माध्यमातून सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा अशी विमानसेवा आता सुरू होणार आहे, नागरी विमानसेवा। त्याच अनुषंगाने नोएडा, गाझियाबाद आणि दिल्ली NCR ह्या परिसरातील काही कन्सल्टन्सी फर्मच्या माध्यमातून सोलापूरच्या बेरोजगार युवकांना फ्रॉड कॉल्स येत आहे। तिथं सिक्युरिटी गार्ड पासून लिपिक पदापर्यंतच्या कमीत कमी 1 लाख रुपयापर्यंत पगार असलेल्या अशा पद्धतीचे आमिष दाखवणाऱ्या नोकऱ्यांचे जाहिरातीपर एक स्पॅम कॉल येत आहे आणि त्याची प्रोसेसिंग फी, रजिस्ट्रेशन फी आणि क्लिअरन्स फी याच्या माध्यमातून 5,000 ते 50,000 रुपयाची मागणी ह्या पद्धतीने आता करण्यात येत आहे। माझी सर्व तमाम सोलापूरच्या तरुणांना अशी विनंती आहे की अशा पद्धतीच्या कुठल्याच फ्रॉड कॉलला बळी पडू नका। हा एक गोरख धंदा आता बनत चाललेला आहे। कंपनीची जी काही वेबसाईट आहे, ऑथराइज कंपनीचे जे काही वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटवरती वेकन्सीज निघत असतात। त्या वेकन्सीज वरती तुम्ही वारंवार लक्ष ठेवा आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे जे अखत्यारीखाली हा जो विमानतळ आहे त्याची देखील वेबसाईट आहे, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ india.gov.in या संकेतस्थळावरती वेकन्सी जर उपलब्ध असेल तरच तुम्ही ते ऑथराइज धरा, नाहीतर कुठलाही असल्या फसव्या कॉल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या जाहिरातीच्या बळी पडू नका। ही मी तुम्हा मीडियाच्या माध्यमातून ही विनंती करत आहे। धन्यवाद।